नमस्कार, आपण पाहतात न्यूज स्टेशन 7 मराठी। सामाजिक ऐक्य वाढीच्या दृष्टीने लायन्स क्लब कराड सिटीच्या वतीनं नुकत्याच झालेल्या गणेश उत्सव आणि मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त भावगीत व गझल यांच्या एकत्रित संगीतमय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। लायन्स क्लब कराड सिटीच्या वतीनं नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात। नुकत्याच झालेल्या गणेश उत्सव व मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त लायन्स क्लब कराड सिटीच्या वतीनं भक्तिगीत, भावगीत व गझल यांच्या एकत्रित संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात कलाकारांनी भक्तिगीते, भावगीते व गझल सादर केल्या। हा कार्यक्रम हॉटेल कृष्णा पॅलेस इथं संपन्न झाला। या कार्यक्रमात लायन्स क्लबचे सदस्य तसेच हिंदू व मुस्लिम समाजातील अनेक नागरिक व मान्यवर उपस्थित होते। सामाजिक ऐक्य वाढावे यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। लायन्स क्लब कराड सिटी यांच्या वतीने आम्ही आज जो गायनाचा प्रोग्राम ठेवलेला आहे तो हिंदू मुस्लिम यांच्या ऐक्याचे प्रतीक म्हणून आणि छोटासा उपक्रम म्हणून हा उपक्रम केलेला आहे। त्या उपक्रमामध्ये गणेश चतुर्थी आणि मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त जे हिंदू मुस्लिम लोकांचं जे आमच्या कराडमध्ये सलोख्याचं वातावरण आहे त्याचे एक सूत्रबद्ध जे पोलीस डिपार्टमेंट किंवा आमचे जे सोशलमध्ये काम करणारे लायन्स क्लब असू द्या, रोटरी क्लब असू द्या किंवा जे NGOज आहेत त्यांच्यामार्फत असा छोटासा उपक्रम घेऊ समाजामध्ये एक सलोख्याचं आमचं नातं आहे हे उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत। आणि आजचा उपक्रम सादर करण्यासाठी आम्हाला गायक किंवा जे निवेदक उपलब्ध झालेले आहेत किंवा ज्यांनी सहकार्य केलं ते मारुती चव्हाण गायक, सौ संगीता जोशी गायिका, श्री आकाशी सर साईट रिदमसाठी आहेत आणि माननीय ज्ञानेश्वर कल्याणकर तबलजी, श्री जहागीरदार निवेदक आणि सौ भालेराव मुख्याध्यापिका निवेदिका यांचं आम्हाला मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे। त्या उपक्रमासाठी हा उपक्रम सर्व ही आमची जी संकल्पना होती ही आमचे मेंटोर आहेत ते डॉक्टर महेंद्र पुष्पे सर यांनी ही आम्हाला साकारण्यासाठी खूप अशी मदत केली। तसेच हे कृष्णा पॅलेसचे जे मालक आहेत त्यांनी पण आम्हाला हे खूप छान असं सहकार्य केलं। त्याबद्दल मी सर्वांच्या वतीनं त्यांचे धन्यवाद मानतो। नमस्कार, मी MJ डॉक्टर महेश पुष्पे, लायन्स क्लब कराड सिटीचा सदस्य। आपण बघत आहोत की कराडमध्ये गेले कित्येक वर्ष जातीय सलोखा खूप चांगल्या प्रकारे टिकून आहे आणि लायन्स क्लब कराड सिटीच्या माध्यमातून आम्ही गेले 4 वर्ष झाले असे हे उपक्रम राबवत आहोत। स्टेजवर घेण्याचा हा ही दुसरी वेळ की ज्यामध्ये मोहम्मद पैगंबर जयंती नुकतीच झाली आणि गणपती विसर्जन देखील 2 दिवसापूर्वी झालं। याचा दोघांचाही समन्वय साधून आम्ही या ठिकाणी लायन्स क्लब कराड सिटीच्या वतीनं हा कार्यक्रम भजन, गझल आणि कव्वालीचा आयोजित केलेला आहे। कराडमध्ये ईदगाह ट्रस्टचे सभासद देखील या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, त्यांचाही मी या ठिकाणी आभार मानतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या आमच्या कार्यक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी आलेले कराड शहर पोलीस स्टेशनचे PSI श्री मारुती चव्हाण सर यांनी खूप मोठा इनिशिएटिव्ह घेतला आणि त्यांची अख्खी टीम आज इथं सुंदरपणे आपल्यासोबत प्रेझेंटेशन करणार आहे। त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। धन्यवाद।